तर रियांश पाटील, नयन पाटील हे दोन आयकॉन आणि त्यांच्या सोबतीनं गणेश गावड, यश भोईर, सर्वेश शेलार, दीपेश म्हात्रे, रुचित किनी, मुकेश चौरसिया, विंकोश म्हात्रे, महेंद्र भोईर, चेतन पाटील, संजय भोईर, विकी गरत, हार्दिक गावड, तनिष कुडू हा स्क्वॉड आपण GT11 संघाचा आपण पाहतोय. तदनंतर प्रियांश रिदान 11 केलवा रोड या टीमचा स्क्वॉड जर आपण पाहिला तर मृदुल पाटील, अक्षय गौरी, जय पाटील, त्याचबरोबर मनील दवने, नयन धरू, दीपेन बारी, सौरभ वैद्य, आर्यन भोईर, प्रतिम मोहिते, रुपेश पाटील, रुपेश नम, विकी ठाकरे, निलेश पाटील, प्रवेश शेख, चिन्मय काचे हा स्क्वॉड प्रियांशी रिदान 11 संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि 311 राजनपाडा संघाचा जो स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय, जगदीश पाटील आणि रोहित म्हात्रे ज्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. रोहन पवारला पण पाहणार आहोत, शैलेश निवलला पण पाहणार आहोत, अक्षय ठाकूर, जितू गरत, आतिश पाटील, रोहित भोईर, वेदांत तांडेल, त्याचबरोबर साहिल घरत, विनायक पाटील, राजू भोईर, राकेश वजे, दर्शन पाटील, रमेश पाटील हा स्क्वॉड आपण पाहतोय 311 राजनपाडा संघाचा. दोन्ही संघाचा 12th मॅन कंपल्सरी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल याची नोंद घ्या. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या 311 राजनपाडा संघ. दोन्ही संघांना एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या संरक्षण कक्षामध्ये आला पाहिजे. आणि मी दोन्ही संघांना विनंती करतोय, प्लीज आपला 12th मॅन जो आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. 311 राजनपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन टीम मधील बॅटल आपण पाहणार आहोत. आणि दोन्ही संघांचा स्क्वॉड आपल्या स्क्रीनवरती हुदूत आणि त्याचबरोबर जीत, दोन यंगस्टर जे मागील 2 वर्षांपासून सफाली इंडस्ट्रीमधील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक चर्चेचा विषय ठरला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 311 राजनपाडा टीम वेल भरपूर जातोय, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, जास्त वेल न दवडता. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा जर विचार केला तर जे यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात, जे नवीन चेहरे, जीत पाटील, अवधूत करणला पण पाहणार आहोत, कस्तुबला पण पाहणार आहोत. आणि एक्सपिरियन्स होल्डर खऱ्या अर्थानं संजय पाटील स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मितेश तरेला आपण पाहतोय, जतीन पाटीलला आपण पाहतोय, संदेश राऊत जो एक अटॅकिंग लेफ्टी बॅटर, आणि बंटी घरत प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये खऱ्या अर्थानं अनेक वेळा त्याने आपल्या संघाला बाहेर काढलं आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि तदनंतर 311 राजनपाडा संघाचा जर विचार केला तर यामध्ये एक एक्सपिरियन्स होल्डर स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतो. जगदीश पाटीलला आपण पाहणार आहोत, रोहित म्हात्रेला आपण पाहणार आहोत, शैलेश निवलला आपण पाहणार आहोत, अक्षय ठाकूर, जितू गरत, रोहन पवारला आपण पाहणार आहोत, आतिश पाटीलला आपण पाहतोय, रोहित भोईर जो एक यंगस्टर, वेदांत तांडेल हा सुद्धा एक यंगस्टर आहे, आणि साहिल हा सुद्धा एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विनायक पाटील जे विद्यमान उपसरपंच वाडीव ग्रामपंचायत. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपल्या स्क्रीनवरती जीतची प्रोफाईल या ठिकाणी दाखवली जाते आणि त्याच्या सोबतीनं बंटीला आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ न दवडता. बॉलिंग अटॅक मजबूत दिसतोय टीम 311 राजनपाडा संघाचा, कारण जगदीश पाटील एक स्पीड गन या टीम जवळ आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर एक चांगला फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळतोय, मिस्टर रोहित म्हात्रे जो कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. साहिल लाईन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, जितू लाईन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत, आणि जीत पाटील स्टेप आउट करून आणि त्याचबरोबर स्विच हिट हे 2 फटके त्याच्या चर्चेमध्ये असतात. आज सुद्धा तो क्लास त्याला दाखवावा लागणार. जीत पाटील क्रिएटिव्ह 11 मागणी टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहेत. प्लीज तुमचा 12वा खेळाडू आमच्या संरक्षण कक्षामध्ये आला पाहिजे. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एक उच्च दर्जावरती नेण्याचं काम या ठिकाणी करतायत गौरवजी पाटील.
खऱ्या अर्थानं याच स्पर्धेमधून एक प्रवास सुरू झाला आणि गौरवजी पाटील यांनी कदाचित विचार देखील केला नसेल की अतिशय कमी वेळेमध्ये एक मोठी प्रसिद्धी सिक्स सीटर स्पोर्ट्सला मिळेल आणि सफारी परिसरामध्ये एक चांगलं प्राधान्य त्यांना मिळेल. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्याचबरोबर त्यांच्या टेम्परामेंटमुळे हे सर्व काही शक्य झालं. पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्र भोईर सर आणि सदिक राजापूरकर सर. जगदीश पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक अतिशय एक्सपिरियन्स होल्डर पुडिंग ट्रॅक वरती मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळवणारा हा खेळाडू आहे. सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते कॅप्चर केलं जाते जगदीशला आपल्या स्क्रीनवरती आणि या हंगामामध्ये एक पीक फॉर्ममध्ये ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत जीत पाटील आणि त्याचबरोबर बंटी गरत यांना आपण पाहू शकतायत आणि पहिले षटक हाताळण्याकरिता लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये जगदीश पाटील यांना आपण पाहतो. मॅन फ्रॉम सरावली, प्राऊड ऑफ सरावली, साई स्पोर्ट्स सरावली टीमसाठी खऱ्या अर्थानं एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. सफाली प्रीमियर लीग 2026 आज चौथा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि चौथ्या दिवसामधून पहिला सामना एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे आणि त्यांच्या अगेन्स्ट 311 राजनपाडा या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातून पहिला बॉल जगदीश पाटील मॉर्कल, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ते चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. विनायक पाटील यांना आपण पाहतो त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने या ठिकाणी श्री गणेश हा झालाय क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा. एक धाव स्कोर कार्डवरती लागले गेले. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झाले. पहिला बॉल गुडलिन स्पॉटवरून एक अचानक बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि बंटीचं कौतुक करेन ज्या पद्धतीनं त्याने स्वतःला ऍडजस्ट केलं आणि त्याचं जे शॉर्ट सिलेक्शन होतं बरोबर थर्डमॅनला चांगली दिशा त्याने निवडली होती. डायरेक्शन चांगलं होतं त्या ठिकाणी. एक धाव फलकावरती लागले गेले. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. इथे ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय आणि सरळ बॉल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवरती धमाका करत असताना फलंदाज जीत पाटील 4 धावा चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक खेळला होता. चांगली दिशा या ठिकाणी दिली गेली. पेस चांगला आहे जगदीशचा आणि त्या पेसचा पुरेपूर फायदा जीतने या बॉलवरती घेतलाय. 5 धावा स्कोरकडे लागला गेल्या. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि प्रगतीच्या मार्गावरती असताना या ठिकाणी प्रगती करत असताना जीत आपल्याला पाहायला मिळतो. ते बाउन्सरचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना सुद्धा या ठिकाणी गोलंदाज जगदीशला दिली गेली. या हंगामामध्ये जगदीशचे जे शॉर्ट बॉल आहेत ते खऱ्या अर्थानं फलंदाजांसाठी घातक राहिल्यात. त्याचा बाउन्सर सुद्धा त्या ठिकाणी अतिशय घातक असतो आणि तोच डेडली बाउन्सर या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज जगदीशने केला होता. 6 धावा स्कोरकडे लागल्या. 2 चेंडूंचा खेळ झाला. ते स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं. अक्षय ठाकूर त्या ठिकाणी होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. जीतला जीवनदान मिळालं. जीतचं जे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं ते खूप महत्त्वाचं राहणार आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याचा कॉन्फिडन्स चांगला दिसलाय. पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीनं त्याने फटका खेळला, दुसऱ्या बॉलवरती बाउन्सरचा प्रयत्न झाला होता त्याच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा शॉर्ट बॉल वापरला. 7 धावा फलकावरती 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. येथे चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलची चर्चा आपण करत होतो. सो जगदीशचा एक खऱ्या अर्थानं स्टॉक बॉल आणि त्या स्टॉक बॉलचा वापर जगदीश पहिल्या षटकामध्ये करतो. नवीन कोऱ्या चेंडूने ज्या पद्धतीनं वेग तो प्राप्त करतो या खेळपट्टीवरती आणि खेळपट्टीची चांगली मदत जगदीशला मिळते. 7 धावा फलकावरती 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय.
पाचवा बॉल ऑफ्टम वरती शफल झाला आणि तदनंतर बंटीच्या बॅट मधून ठोकला षटकार लॉंग लेगला 6 धावा षटकार. जय हनुमान. ऑफ्टम वरती शफल झाले आणि बरोबर बॅटच्या रडार मध्ये बॉल घेतला जेस करून बनवून हा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. धावसंख्या फलकावरती 13-5 चेंडूंचे केल्या ठिकाणी झालाय शेवटचा आणि अंतिम बॉल. जगदीशच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. एक षटकार बंटीच्या बॅटमधून आला, एक चौकार जीतच्या बॅटमधून आला. दोन्ही ओपनिंग बॅटर सध्या चांगल्या रिदम मध्ये दिसत आहे. इथे सुद्धा पुन्हा एकदा या बॉलवरती अटॅक केला गेलाय आणि सरळ बॉल निघून जातोय. बॅटचा फ्लो ओपन केला होता आणि बरोबर थर्डमॅनला येतोय चौकार. फलंदाज बंटीच्या बॅटमधून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 17-17. मनला मनला फर्स्ट ओव्हर वॅगन व्हील आपण पाहतोय. आतापर्यंत बंटीच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. पॉइंट आणि दरम्यान क्षेत्रामध्ये जीतच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला आणि फाईन लेगला जो षटकार पाहायला मिळाला. फलंदाज बंटीच्या बॅटमधून चांगली बॅटिंग बंटी मैदानामध्ये करत असताना क्रिएटिव्ह 11 मागणे संघ मजबूत स्थितीमध्ये 17 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी रोहन पवारला आपण पाहतोय. एक फिटनेस मॉडेल फिटनेसवरती जास्त लक्ष देत असतो आणि स्पेशली त्याची जी बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. त्याचे जे फोर आर्म्स आहेत मजबूत दिसत आहेत. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये रोहन पवार यांना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगवरती जीत आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंगवरती बंटी आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या कॉन्फिडन्सने या ठिकाणी बॅटिंग करत असताना आणि दोन्ही बॅटरच्या बॅटमधून ते कॉन्फिडंटली स्ट्रोक आल्यात. आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे त्या ठिकाणी दाखवत असताना आणि शेखरजी आय थिंक सफाली प्रीमियर लीगमध्ये आज पहिल्यांदा पहिल्या सामन्यामध्ये इतके अटॅकिंग मूडमध्ये बॅटिंग केले फलंदाजांनी. कारण मागील 3 दिवसांमध्ये हे चित्र दिसलं नव्हतं, परंतु आज चौथा दिवस आणि त्या चौथ्या दिवसामध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं ते म्हणजेच जीत आणि बंटी. पहिला बॉल पहिलाच बॉल इथे चांगला कव्हर ड्राईव्ह गॅपमध्ये चालला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती जीत या ठिकाणी चौकार ठोकत असताना 4 धावा. दोन्ही फलंदाज सातत्यानं लेदर क्रिकेटची पुस्तकं त्यांनी वाचल्यात. त्याचमुळे तो अनुभव आणि जे शॉर्ट सिलेक्शन त्यांचं आपल्याला पाहायला मिळते स्पेशली लक्ष वेधून घेतं. पहिल्या बॉलवरती रोहनच्या विरोधामध्ये चौकार आला. दुसरा बॉल ते स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल थोडासा बाहेर निघाला होता आणि बाउन्स सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला होता. 21 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. रोहन आणि जीत मध्ये एक बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे भरपूर शफल झाला होता ऑफ्टनवरती. बॉल जातोय कव्हर पॉईंटमध्ये. आतिशला आपण पाहतोय एकदम मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 22 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. क्रिएटिव्ह 11 मागणे आणि दुसऱ्या बाजूला 3-11 राजनपाडा या दोन टीम मध्ये एक मोठी बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. मनीषजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. SPL चे चेअरमॅन डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये त्यांना आपण पाहतोय. 22 धावा स्कोर कार्डवरती 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथा बॉल या ओव्हरमधील इथे ऑफ साईडला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण मिसफिल्ड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते आतिशच्या माध्यमातून आणि इथे त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला.
2 धावा येत आहेत या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24-24 स्कोर कार्डवरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. दोन्ही बॅटरने आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलं गेलं आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं आणि आता गोलंदाजांसाठी हे उदाहरण सोडवणं कठीण झालं, हे गणित सोडवणं कठीण झालं कारण दोन्ही फलंदाज चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतायत आणि ज्या पद्धतीनं त्यांची बॅटिंग सुरू आहे इथे एक चान्स निर्माण झाला होता शॉर्ट पॉईंटमध्ये. साहिलला आपण पाहतोय हाफ चान्स त्या ठिकाणी जरूर होता. एक धाव मिळेल या बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात ऑफस्टूमच्या बाहेर बॉल होता तिथे करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे साहिलचे प्रयत्न चांगले होते. साईड अँगलने या ठिकाणी दाखवलं जातं. ही स्पेशालिटी आहे सिक्स सेटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्यामध्ये सिंहाचा वाटा करताना प्रथम आणि त्याचबरोबर तुषार यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शफल होऊन जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे सुद्धा गॅपमध्ये झाला. इथे सुद्धा चांगले रन्स मिळते आणि सरळ बॉल निघून जातोय 4 धावांकरिता चौकार. वॅगन व्हील आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड या ठिकाणी आपण पाहतोय थर्डमॅन आणि पॉइंटमध्ये ह्या रन्स येताना आपण पाहिल्यात. आतापर्यंत या ठिकाणी समोर रन्स आलेल्या नाही आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह किंवा लॉंग ऑनमध्ये लॉंग ऑफमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 रन्स स्कोरवरती लागल्या जात आहेत. आज चौथा दिवस या स्पर्धेचा आणि प्रथमतःच अशा पद्धतीनं बॅटिंग या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षकाने एन्जॉय केलं. जीत आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतायत मिस्टर बंटी प्लेयर्स डगआउट या ठिकाणी दाखवला जातोय. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय खऱ्या अर्थानं कारण जी बॅटिंग मैदानामध्ये झालंय दोन्ही फलंदाज जे विश्वासाचे आहेत आणि तो विश्वास त्यांनी दर्शवला. प्रणय घरातला आपण पाहतोय आज आतिशसाठी त्या ठिकाणी चेअर करण्याकरिता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मितेश तरे यांना आपण पाहतोय. रगत एडवन मधील एक मनमिलाऊ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा पेसला अटॅकमध्ये आणलं गेलं. जगदीश पाटीलला आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये दोन्ही बॅटर्सनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिले. पुन्हा एकदा ऑफस्टोमवरती शफल होऊन इथे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले होते. जीवाची आकांता त्या ठिकाणी झाली होती. रोहित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले डीप फाईन लेग मधून पुढे आले होते आणि इथे 2 धावा मिळून जातील बंटीला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 रन स्कोरकडे लागल्या गेल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत आजकाल बंटी शफल होऊन फाईन लेगला चांगला धावा जमवण्याचा प्रयत्न करतो. या हंगामामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला आपण पाहिलंय. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे आणि आज तो लेदर क्रिकेटचा अनुभव त्याने दाखवून दिला. त्याच्या बॅटमधून ज्या रन्स झाल्यात 16 वरती खेळतोय 7 बॉलमध्ये. इथे फटका जरूर आपण पाहू शकतायत फसला होता. रोहन त्या ठिकाणी येत आहेत. जजमेंट चांगलं झालं नव्हतं. कंट्रोलमध्ये चांगले नव्हते क्षेत्ररक्षक रोहन. मागच्या ओव्हरमध्ये कदाचित ज्या रन्स त्याच्या विरोधामध्ये आल्यात त्या धावा मनामध्ये घेऊन कुठेतरी मैदानामध्ये खेळ साकारत असताना राकेश वझे त्या ठिकाणी बॅकअप भावेश पवारचे ते मोठे फॅन आहेत. 33 धावा स्कोरकार्डवरती 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. पहिल्या 2 बॉलवरती जगदीशच्या विरोधामध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. या ठिकाणी ऑफस्टोमवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु भरपूर लवकर शफल झाला होता. त्याचमुळे गोलंदाज जगदीशने त्या ठिकाणी ओळखलं आणि इथे बरोबर ऑफस्टोमवरती बॉल ठेवला. एक धाव मिळेल या बॉलवरती. 34 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. जगदीश देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती व्यतीत त्याने केल्यात आणि संघर्ष खऱ्या अर्थानं काय असतो ना ते जगदीशने दाखवून दिलं. मॅन ऑफ द सिरीजची बाईक व्यावसायिक गटामध्ये देखील सातत्यानं चांगल्या स्पर्धा खेळत आला हा खेळाडू आणि आज त्याला इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा फ्लॉप ठरला होता परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवरती फलंदाजांना शांत ठेवलं बंटी आणि त्याचबरोबर जीतला आपण पाहतोय.
मागच्या 3 बॉलमध्ये जीत स्ट्रायकिंगवरती आला नव्हता जगदीशच्या विरोधामध्ये. आता या चौथ्या बॉलवरती तो स्ट्राईकवरती असणार. आता एअर स्ट्राईक होईल का या बॉलवरती जीतच्या माध्यमातून. छोटा पॅक बडा धमाका धमाका आतापर्यंत त्याने केलाय. इथे इनफिल्डवरून जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतशक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आउटफिल्ड स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे इथे बॉल ट्रॅव्हल होणं सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं डिफिकल्ट होतं. आणि या बॉलवरती 2 धाव मिळतील जीतला. धावसंख्या फलकावरती 36-36. मागचा जो स्ट्रोक होता जीत खऱ्या अर्थाने एक फिटनेसमध्ये असणारा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने त्याने जम्प केली, बॅटचा जो फॉलो थ्रू होता बरोबर कव्हर पॉईंटला, वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलमध्ये त्याने हा स्ट्रोक या ठिकाणी खेळला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 36-36. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये जगदीश स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटची मोठी कडा त्या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर विकेट किपर त्या ठिकाणी या बॉलला फॉलो करत आहे. अक्षय ठाकूर यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. स्ट्रायकिंगवरती जीतला आपण पाहतोय. नावात जीत आहे आणि 2023 पासून खऱ्या अर्थानं या खेळाडूचा जो प्रवास सुरू झाला, स्वतःमध्ये एक गुणवत्ता आहे ती दाखवून दिला. या बॉलवरती कडक फटका, सरळ चेंडू निघून जाईल पॉइंट सीमारेषा पलीकडे. कर्णधाराला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मान वंदना देण्याकरिता जीतच्या बॅटमधून चौकार. आणि या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या फलकावरती 40-40 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर पाहणार आहोत, परंतु त्याआधी जी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झालं, वन ऑफ द ग्रेट पार्टनरशिप इन मॉर्निंग सेशन. संपूर्ण या स्पर्धेमध्ये ऑल ओव्हर या स्पर्धेमध्ये 40 धावांची ही पार्टनरशिप 18 चेंडूंमध्ये. जीतच्या बॅटमधून एकंदरीत 20 धावा आणि बंटीच्या बॅटमधून 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मध्ये या ठिकाणी रोहित म्हात्रेला आपण पाहतोय. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती एक मिस्ट्री बॉलर आहे की त्याची फिरकी या षटकामध्ये इम्पॅक्टफुल ठरू शकते, कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये पेस कंटिन्युअसली या ठिकाणी बॉलिंग स्ट्राईकवरती आणला गेला आणि पेसच्या विरोधामध्ये चांगला अटॅक दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी केला. आणि या पार्टनरशिपला तोडण्याकरिता ओव्हर नंबर 4 मध्ये रोहित म्हात्रेला या ठिकाणी आणले गेले. कर्णधार या ठिकाणी टीमचा सेनापती, टीमचा लीडर या ठिकाणी लीड करताना दिसतोय चौथ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगवरती बंटीला आपण पाहू शकतायत. 3 षटकांचे खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 40-40 रन्स स्कोर काढून लागल्या गेल्यात. एका बाजूला जीत खेळतोय 20 वरती, बंटी खेळतोय 19 वरती आणि दोन्ही फलंदाजांनी 9 बॉल आतापर्यंत खेळल्यात. आणि मागील 3 दिवसांचा जर विचार आपण केला तर 3 षटकांमध्ये कमीत कमी आपण पाहिलं होतं. पहिल्या सामन्यामध्ये 28, 25, 30 या धावसंख्येच्या आसपास रन्स व्हायच्या, परंतु आज प्रथमतःच मॉर्निंग सेशनमध्ये फर्स्ट मॅचमध्ये या ठिकाणी 40 धावा बनवण्याची जी महारत हासिल केली दोन्ही फलंदाजांनी, जीत आणि त्याचबरोबर बंटीला आपण पाहतोय. कडक बॅटिंग, मनमोहक फलंदाजी या ठिकाणी करून दाखवले दोन्ही फलंदाजांनी. बॉलिंग ट्रॅकवरती रोहितला आपण पाहतोय. येथे फिरवलाय बॉलला, परंतु सरळ बॉल टीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी रोहित होते आणि रोहितने टिपलाय जाईल. संपलाय बंटीचा खेळ. 40 या धावसंख्येवरती लागलाय पहिला धक्का, पहिला झटका टीम क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला.
नवीन बॅटर संदेश राऊत सँडी यांना आपण पाहतोय मॅन फ्रॉम दतिवरे बूम या नावाने प्रसिद्ध आहेत आणि स्पेशली सँडीला सपोर्ट करण्याकरिता दतिवरे गावातील प्रेक्षक राजे भाविक निजाई यांना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला और नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे आणि नवीन बॅटर संदेश मैदानामध्ये दाखल झाला संदेशला पाहिल्यानंतर जो दिल्ली धमाकामध्ये बॅटर लेफ्टी बॅटर संस्कार दॅनी त्याचा बॅटिंग स्टान्स सेम टू सेम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय संदेश राऊतचा पहिलाच बॉल संदेशसाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली रोहित मात्रेचा इम्पॅक्ट या ओव्हरमध्ये त्या ठिकाणी पडताना दिसतोय ओव्हर नंबर 4 मध्ये विकेटच्या शोधामध्ये या ठिकाणी आणलं गेलं रोहितला आणि विकेट देखील मिळवून दिला आणि पहिल्या 3 षटकांमध्ये जी मेहनत करायला त्यांना बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलं त्या मेहनतीवरती एकाच ओव्हरमध्ये पाणी फिरवायचं बॉल चाललाय स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी येत आहे साहिल 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती दुहेने धावसंख्या फलकावरती 42 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 42 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं परंतु या ओव्हरमध्ये रोहित टीमचा या ठिकाणी टीम लीडर बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि या ठिकाणी विकेट मिळवलंय बंटीचे आतापर्यंत जीत रोहितच्या समोर आलेला नाहीये जीत जर स्पिनच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग करू शकतो तर इथे सुद्धा या ठिकाणी त्याच्याकडे चान्स आहे परंतु इथे ओव्हर दी लॉंग ऑफ व्हॉट अ शॉट जबरदस्त फटका लॉंग ऑफला टार्गेट केला होता आणि लॉंग ऑफ वरून हवाई सफर चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावा आउट ओव्हर दी लॉंग ऑफ वरून हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला संदेशच्या बॅटमधून ज्या क्षेत्रामध्ये एक लॉंगेस्ट बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते आणि बरोबर त्याच क्षेत्रामध्ये हा षटकार आला आतापर्यंत त्या क्षेत्रामध्ये एकंदरीत 3 फलंदाज आहेत त्यामधील संदेश राऊत सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने या ठिकाणी कॉमेंट्री इन कडून गोलंदाजी करत असताना या ठिकाणी बॅटिंग जेव्हा करत असतात तेव्हा शुभमच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि कालच्या दिवसामध्ये रवींद्र मेहरने त्या ठिकाणी ती महारत ती बादशाह त्या ठिकाणी दाखवली होती आणि आज संदेश राऊतच्या बॅटमधून एक कडक शॉट ओव्हर दी लॉंग ऑफ धावसंख्या फलकावरती 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय शेवटचा आणि अंतिम बॉल या 4थ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल 4 बॉल सर्व काही व्यवस्थित परंतु 5व्या बॉलवरती रोहितच्या विरोधामध्ये या ठिकाणी षटकार आला फलंदाज संदेशच्या बॅटमधून आणि हा षटकार चर्चेचा विषय ठरला कारण ज्या क्षेत्रामध्ये एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बॉल जो हरवला आता या ठिकाणी नवीन बॉल तुम्हाला दिला गेला आहे सेकंड इनिंग मध्ये देखील जर बॉल हरवतोय तर त्या टीमला देखील नवीन बॉलच दिला जाईल सेकंड इनिंग मध्ये याची नोंद घ्या शेवटचा बॉल जरी असला तरी नवीन बॉलच दिला जाईल वॅगन व्हील आपण पाहतोय आता चौफेर फलंदाजी होताना दिसलंय जे येलो लाईन मध्ये आपण पाहतोय ते षटकार एक फाईन लेगला षटकार आपण पाहिला आणि एक लॉंग ऑफला षटकार संदेशच्या बॅटमधून चौकारांची संख्या भरपूर आणि स्पेशली इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड चे स्ट्रोक आपण पाहिल्यात फलंदाज जितच्या बॅटमधून चौकार आले बंटीच्या बॅटमधून सुद्धा चौकार आला आता संदेशच्या बॅटमधून एक षटकार आला ओव्हर दी लॉंग ऑफ जबरदस्त फटका होता लाजवाब टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मॉर्निंग सेशनमध्ये बॉल ट्रॅव्हल या ठिकाणी केल्या करायला जी लॉंगेस्ट बाउंड्री आहे आणि त्याच फील्डमध्ये
या ठिकाणी षटकार आला फलंदाज संदेशच्या बॅटमधून. चला दोन्ही टीम ज्या वेळेला सेकंड इनिंग मध्ये बॉल जर हरवतोय तर त्या संघाला देखील या ठिकाणी नवीन बॉल दिला जाईल याची नोंद घ्या प्लीज. जे काही असेल ते आपण ऍक्सेप्ट करायचंय. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो याच सरासरीने जर बॅटिंग केली म्हणजे 12.52च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 76 स्कोर कार्डवरती होऊ शकतात 6 षटकांमध्ये. आणि 14च्या सरासरीने जर का बॅटिंग करतायत तर 78 होऊ शकतात. आणि 16 धावा प्रति षटकामागे म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये जर बनवतील तर 83 रन्स स्कोर कार्डवरती असतील. एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकतायत 311 राजनपाडा या दोन टीम मधील बॅटल आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला GT 11 माकणे आणि प्रियांशी रिदान 11 केलवा या दोन टीम मध्ये बॅटिंग कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. जीतच्या बॅटमधून 20 धावा नॉट आऊट आणि बंटीच्या बॅटमधून 11 चेंडूंमध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाला. संदेश मैदानामध्ये आलाय आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि चांगला स्ट्राईक रेट तसं आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलिंग युनिटचा जर विचार केला जगदीश 2 ओव्हर्समध्ये 28 धावा 14 जिकॉनमी. रोहन पवार 1 ओव्हरमध्ये 12 धावा आणि रोहित मात्रे सध्या आपण पाहू शकता 5 बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत आणि त्यामध्ये 9.60च्या सरासरीने या ठिकाणी 8 धावा खर्च झाल्यात. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. चला सेकंड इनिंग मध्ये जर बॉल हरवतोय तर तिथे सुद्धा नवीन बॉलच दिला जाईल याची नोंद घ्या. शेवटचा बॉल जरी असला तरी नवीन बॉलच दिला जाईल याची नोंद घ्या. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ डिग्री झाला. 48 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळतात आणि स्ट्रायकिंग वरती संदेशला पण पाहू शकताय चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 8 ओव्हर्समध्ये देखील एका बाजूला जीत मागील काही काळापासून जास्त संधी त्याला मिळालेली नाही. फुल लेनचा बॉल लॉंगॉनमध्ये पाठवायचा होता आदेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव मिळेल या बॉलवरती सिंगलवरती 60 पडावं लागणार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 49. 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये या ठिकाणी दोन्ही चांगले बॅटर क्रीजवरती आपल्याला पाहायला मिळतात आणि क्रिएटिव्ह 11 मागणे टीमला चांगलंच माहिती आहे ह्या सिच्युएशनला हे दोन्ही फलंदाज चांगल्या धावा बनवू शकतात आणि तो कॉन्फिडन्स आतापर्यंत दोन्ही बॅटर्सने दाखवलं. एका बाजूला जीत आणि संदेशला आपण पाहतोय मागच्या ओव्हरमध्ये जीतला जास्त चान्स मिळाला नव्हता. आता या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवरती तो स्ट्रायकिंगवरती नसणार. संदेशला स्ट्रायकिंगवरती आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 5 मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतात अक्षय ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. जे पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी त्यांचा आपण पाहिला. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये ठाकूरपाडा संघामधून खेळत असताना आणि त्याचबरोबर अक्षयजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे चषक ते सौजन्य केले गेले त्यांनी स्पॉन्सर केले गेले. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचा सुद्धा खेळ पाहण्यामध्ये आमचे आयोजक या ठिकाणी व्यस्त असतील. 49 धावा फलकावरती लागला गेला. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर 74च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याच करंट रन रेटने जर येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये बॅटिंग केली तर 74 75 होऊ शकतात. संदेश राऊतला पण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. अक्षय ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल त्या ठिकाणी रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विनायक वॉट अ कॅच. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट झेलांमधील एक झेल. जबरदस्त कॅच ऑफ द टूर्नामेंट 40+. परंतु एज इज जस्ट अ नंबर. उम्र मायने नहीं रखती. आपके कारनामे या ठिकाणी हैसियत दिखाते आणि तो झेल जबरदस्त त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमधील एक सर्वोत्कृष्ट झेल आणि त्यामधील विनायक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या नावाची छाप त्या ठिकाणी सोडलं. ग्रेट कॅच. अविश्वसनीय. इनक्रेडिबल.
जबरदस्त ऍक्शन रिप्ले सातत्यानं पाहावासा वाटतोय, कारण जो झेल खऱ्या अर्थानं विनायक यांनी टिपलाय एका हाताने. जबरदस्त आणि आमचे यज्ञेश खऱ्या अर्थानं तो झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. मोबाईलमध्ये देखील कॅप्चर केल्या गेल्या. लवकरच ती रील सुद्धा अपलोड होईल सिक्सर पेजवरती. नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झाला. रन अपेक्षित आहेत, परंतु जे पहिल्या बॉलवरती घडलंय एक अविस्मरणीय क्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 49 वरती लागलाय दुसरा धक्का क्रिएटिव्ह 11 मागणी संघाला. अक्षय ठाकूरने ही दुसरी सफलता प्राप्त करून दिली. करण पाटील मॅन फ्रॉम सरावली नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. जीत एका बाजूला या ठिकाणी भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ स्ट्रायकिंग वरती राहिलेला नाहीये. तिसऱ्या षटकापासून 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झाल्या. अक्षय ठाकूर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू आहे. दुसरा बॉल इथे ऑफ ड्राईव्ह चांगला दर्शवला. बॉल जाईल लॉंग ऑफ मध्ये. शतक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा मानस दाखवला. काय रनिंग बिटवीन द विकेट जीतची आपल्याला पाहायला मिळते. चित्ताच्या चपलाईनं या ठिकाणी धावत होता आणि चित्ता आहे खऱ्या अर्थानं रावले गावाचा. 51 धावा फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू आहे. 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. करणच्या बॅटमधून चांगला ऑफ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5वा षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकामधील तिसरा बॉल गोलंदाजी मार्क होती अक्षय. इथे स्विचिट करण्याचा अटेम्प्ट त्या ठिकाणी दाखवला होता फलंदाज करणने. तो सक्सेस झालेला नाहीये. सरळ झाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. मागच्या ओव्हरमध्ये स्पेशली कौतुक करावं लागणार रोहितचं, कारण त्याने बंटीची विकेट मिळवून दिली आणि तिथून एक मोमेंटम मिळाला, तो रिदम मिळाला आणि त्या रिदमने या ठिकाणी या ओव्हरमध्ये देखील अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चौथा बॉल या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बॉलला स्टेअर केलं होतं. बॉल जाईल कव्हर पॉईंटमध्ये. शतक त्या ठिकाणी येत आहे. साहिल चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धाव्यांचा कॉल. येथे विकेट धोक्यामध्ये येऊ शकते आणि DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. पंचांच्या माध्यमातून धावचीसाठी हा DRS या ठिकाणी कॉल केला. यस, इथे ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे. बॅट दूर होती करणची. OUT इट्स आउट. या ठिकाणी बॅटर करणला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावचीच्या रूपामध्ये अजून एक विकेट जातोय. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये या ठिकाणी आणि जिंकत असताना अक्षय ठाकूर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. एक विकेट इंडिव्हिज्युअली मिळवलं आणि टीम वर्क मागच्या बॉलवरती पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, बॅटची गडा आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकताय विकेट जाईल. दर्शन तांडेल आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला. अजून एक धक्का. पाच चेंडूंचा केला ठिकाणी झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि पुढच्या 7 चेंडूंसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती प्रमोद शेडगे सर. ओव्हर
थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत पहिल्या दिवसापासून. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदय अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम बॅटिंग करत असताना 5 बॉलचा खेळ झालाय. 5व्या षटकातील शेवटचा बॉल असेल आणि संघाची धावसंख्या 52, लॉस ऑफ 4 विकेट. जित पाटील आणि मितेश तरे प्रगती या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं एडवनचा ब्रँड आहे, परंतु आज खरी कसोटी लागणार आहे या 7 बॉल मध्ये. जित पाटील एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याची ओळख 9 बॉल मध्ये 20 रन त्याच्या बॅटमधून. फुलर लेनचा बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. चांगला बॉल अक्षय ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. 5 षटकांच्या समाप्ती अखेर क्रिएटिव्ह 11 माकणे टीम बॅटिंग करत असताना हा वॅगन वेल क्रिएटिव्ह 11 माकणे टीमच्या बॅटर ने कोणत्या दिशेने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केलाय हे पाहण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. ऑन स्क्रीन आमचे श्रोते जोडले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांना सर्वांना शुभ सकाळ. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलवर आपण सध्या ही स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळते. ऑल सफाळेकर यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. इथे तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक उपस्थित झालेले आहेत. त्या संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना सकाळच्या सत्रामध्ये शुभ सकाळ असेल. 5 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 ला 4. बंटी घरत 19 रनची झंझावती खेळी केली. 9 बॉलमध्ये 20. जित पाटील नॉट आउट. आतापर्यंत खेळपट्टीवर तग लावून राहिलाय. संदेश राऊत 5 बॉलमध्ये 9 चांगली बॅटिंग केली होती. करण पाटील निराश केलं 3 धावा. दर्शन तांडलने निराश केलं आणि मितेश तरे आता सध्या 1 बॉल खेळतोय, 0 आहे. एक्स्ट्रा फक्त 1च धाव दिले. जगदीश पाटील, रोहन पवार, रोहित म्हात्रे आणि अक्षय ठाकूर हे 4 गोलंदाज वेगवेगळ्या ओव्हरमध्ये वेगवेगळे गोलंदाजी करत असताना आता शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. रोहित चौधरी, रोहित म्हात्रे यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 बंधू खेळत असतात एका फॉर्मॅटमध्ये. विठ्ठलवाडी या टीमचे 1 विकेट ज्याच्या नावावर आतापर्यंत पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी 9चा इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल शेवटच्या षटकामध्ये. अगदी नेत्रदीपक हा 16 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम जावेद सर सध्या या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये सुस्वागतम. या स्पर्धेचे आयोजक महेंद्र भोईर स्वतः मात्र आयोजकाच्या भूमिकेत आणि पंचांच्या भूमिकेत आहेत. तर मनीषजी गावड यांना सुद्धा आपण पाहत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल. रोहित मात्रे एक सिच्युएशन नुसार गोलंदाजी करण्याची कला या खेळाडूकडे आहे. क्रिएटिव्ह 11 माकणे वर्सेस 30-11 राजरपाडा या 2 टीमच्या दरम्यान एका साईडला भूपेशजी गणेश गावड यांचा संघ पाहायला मिळतो, तर एका साईडला विनोदजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही चांगले ओनर आणि संघ मालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 53 रन 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टॉप 8 मध्ये कोणते 2 संघ आज पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील याकडे लक्ष असेल. लो फुलटॉस बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जागेवरून खेळले होते आणि त्यामुळे बरोबर अंदाज बांधता आला नाही. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. ते मात्र यावेळेला कुठेतरी फुटवर्कचा अभाव दिसला. बॅकफुटला गेले नाहीत, फ्रंटफुट ओळखलं नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा रोहित म्हात्रे या गोलंदाजाला मिळत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 10 बॉलमध्ये 21. जित पाटीलच्या बॅटमधून 210चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. रावळीचा ब्रँड आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय आणि तिथे जगदीश पाटील अर्थातच मॉर्कल आपल्या हाईटचा परिपूर्ण अंदाज बांधताना चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज जित पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना 21 वर बाद झाला. 12 बॉल एकंदरीत 11 बॉल त्याने फेस केले. 190.91चा स्ट्राईक रेट आणि त्यामध्ये 4 चौकार खणखणीत पाहायला मिळाले. जित पाटीलच्या एक चांगल्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट.
रोहित म्हात्रेने विकेट मिळवली. 2 विकेट्स आतापर्यंत त्याच्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विकेट टेकर गोलंदाज आहे, आय एम दी बेस्ट यावेळेला दर्शवत असताना रोहित म्हात्रे चांगला फिरवला होता हा बॉल. लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. फिंगरचा चांगला वापर केला होता. अतिश पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर असलेला मितेश तरेला आपण पाहताय. 2 रन्स कंप्लीट केले जातील. अवधूत दांडेकर एका साईडला आपण पाहू शकाल. आज दारोमदार आहे या खेळाडूवर. दांडाखाडीचा हा ब्रँड, परंतु ब्रँड सारखं खेळावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 56 या धावसंख्येवर. 56 लॉस ऑफ 5 विकेट. गौरव पाटील स्वतः आहे 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. चांगला बॉल ह्या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता अवधूतने, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मितेश तरेला भाग पाडलं गेलं आणि बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. विकेट प्लस मिळेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 57 लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा बॉल एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आज सुद्धा तेच थोडंफार वातावरण खुललं गेलंय. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव हा सुरूच होता. ढगाळ वातावरण, निरभ्र आकाश पाहायला मिळेल का? कारण क्लायमेट हे सुद्धा खूप मायने राखतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. आपण पाहिलेलं आहे कालच्या दिवसात खेळपट्टीने तर रंगरूप धारण केले होते. गोलंदाजाला खूप चांगली मदत मिळाली. या सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी नमी असते आणि अशा वेळेला थोडेसे बॉल थांबून येतात. त्यानंतर सूर्याची प्रखर किरणं दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा येतात त्यावेळेला खेळपट्टी टणक होते. बॉल बाउन्स होताना पाहायला मिळतात. हे क्लायमेट जसजसं चेंज होतं तसतसं कधी कधी तुम्हाला त्या क्लायमेटनुसार सुद्धा खेळण्याची संधी प्राप्त होते. कधी हवा असेल तर जिथे जास्तीत जास्त वार तिथेच षटकार मारा ही टॅगलाईन आपल्याला सातत्याने पाहायला मिळते ग्रामीण क्रिकेटमध्ये. स्विच हिट खेळला गेलाय. थर्ड मॅनला जितू पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58 वर. पहिला डाव समाप्तीवर झालाय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 59 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. क्रिएटिव्ह 11 माकणे या टीमने 30-11 रांजणपाडा या टीम समोर मॅच समरीकडे आपण नजर टाकूया. 36 बॉल मध्ये 59 रन. नीट 59 रन्स फ्रॉम 36 बॉल्स. जीत पाटील 21, बंटी घरत 19, संदेश राऊत 9, करण पाटील 3 आणि त्याच्या व्यतिरिक्त 0030 हा टेलिफोन नंबर नाही आहे. तर फलंदाज बाद होण्याचा मात्र जो आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3 षटकांमध्ये 40 धावा आल्यानंतर फक्त 18 बॉल मध्ये 18 रन्स फक्त आल्या. म्हणजे काय कमबॅक केलंय रोहित, अक्षय आणि रोहितने. फॉल ऑफ विकेट्स पहा. पहिली पार्टनरशिप जोडी आपण पाहिली तर पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरी विकेट ही 49ला पाहायला मिळाली. तिसरी विकेट 52ला, चौथी विकेट 52ला, पाचवी विकेट 54ला, 6वी विकेट 57ला आणि 7वी विकेट 58ला. 3 फक्त एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केला. 9.67 चा रन रेट पाहायला मिळाला आणि 6 षटकांमध्ये 58 धावा, 59 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. क्रिएटिव्ह 11 माकणेचा हा वॅगन व्हील. चला आपण नेक्स्ट मॅच टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत तर आपण लगेच टॉस करूया. वेळीची दिरंगाई न करताना सकाळच्या सत्रात बाळू मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्याचप्रमाणे किशोरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक चांगले पंच आणि एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. कॅन्डी अर्थातच आयोजन समितीचे एक भाग आहेत. कुंदन घरत एक चांगले गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमी जिथे जिथे स्पर्धा असतात तिथे मात्र त्यांना कॉल आल्यानंतर ॲडजस्टमेंट काय असतं हे मात्र त्यांनी त्यांच्या क्वालिटीनुसार सुद्धा दाखवून दिलं गेलंय. आणि असे कॅन्डी मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. शेखर किनीचं कौतुक करावंसं वाटेल की कोणत्याही प्रकारचं रिलेवर नाही आहे तरी सुद्धा त्यांनी कारणं सांगत बसलेले नाही आहेत की मला रिलेवर नाही आहे तर मी कशी मात्र स्कोरिंग करू. ही त्यांचं प्लस पॉईंट यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याबद्दल त्यांचं खरोखरच मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो सामना आहे GT11 माकणे गौरव तरे साहेबांचा संघ, प्रियांश रिधान केळवा रोड या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या उत्कर्ष पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. काल त्यांचा संघ पराभूत झाला शेवटच्या मॅच मध्ये, अन्यथा टॉप 8 मध्ये क्वालिफाय होऊ शकला असता.
चला GT11 माकणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मिस्टर रिहांश यांना आपण पाहतायत आणि स्वतः ॲज अ कॅप्टन आणि रॉकी ग्रुप टिंबी खोडावे या टीमचा एक भरवशाचा पॅकेज म्हणून रिहांशला आपण पाहतायत. एक स्वतः आयोजक म्हणून ज्याची ओळख सौजन्य केलेत हे टी शर्ट आनंद तरे यांच्या माध्यमातून GT11 स्वतः GT दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरवजी तरे त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. हल 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 चला या दोन कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला रिधान सुपर किंग आणि GT11 माकणे. GT11 माकणे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. रिधान संघाला विनंती करेन की प्लीज आपण या. आपण या मॅचचा इथे टॉस करणार आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे बाळू मामांच्या शुभ असतं. एका बाजूला अक्षय एक दिग्गज क्रिकेटपटू केळवे या विभागातनं बिलॉंग करत असताना मस्के ब्रदर्स आणि बंटी दादा इथे आपण पाहतायत. हा असा टॉस असेल आणि तो बाळू मामांच्या शुभ असते. कॉइन स्पिन होतोय. GT11 माकणेचा कॉल, बंटी दादाचा कॉल आणि ते मस्के ब्रदर्स. बाळू मामांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत अक्षय सामन्याचा इथून टॉस तुम्ही जिंकलेला आहात. सफाळे प्रीमियर लीग मध्ये खेळतात. एकंदरीत या मैदानात आलात कसं वाटलं? खूप चांगलं. टॉस जिंकल्यानंतर तुमचा प्रथमता निर्णय काय असेल? गोलंदाजी करणार आहे. प्रतिस्पर्धी संघ GT11 माकणे सफाळे प्रीमियरच्या माध्यमातून आजचा हा चौथा दिवस आणि गोलंदाजी तुम्ही स्वीकारतात. 6 षटकांचा मॅच मागचे 3 दिवस आपण पाहिले असतील. सकाळच्या सत्रात थोड्याशा धावा कमीच होत आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करणार त्यावेळेला GT11 माकणे या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 50 ते 55. सफाळे प्रीमियर लीगचं एक चांगलं व्यासपीठ खेळाडूंकरिता आपल्या या ग्रामीण खेळाडूंसाठी एक चांगलं हे उपलब्धी आहे. या आयोजकांचं कौतुक कसं करणार? खूप चांगलं आहे. यस अक्षय ऐकवरणी खूप कमी बोलतात आणि येणाऱ्या काळात बॅटिंगने उत्तरं देतील. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्हाला बॅटिंगच हवी होती. आता बॅटिंग मिळतंय. एक माइंड टोटल किती असेल पहिल्या 6 षटकांसाठी? बघायला गेलो तर रोज पाहायला गेलो तर आपण 50 प्लस करतो, तर आम्ही पण 50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या आयोजनाबद्दल या सफाळे प्रीमियर लीग बद्दल काय म्हणाल? नक्कीच आयोजकांचं धन्यवाद आहे की ते स्पेअर भरवतात आणि चान्स भेटतो इकडच्या प्लेयरला सर्वांना खेळायला. तर प्रत्येक वर्षी मस्त एकदम चांगलं मैदान करतात ते. थँक्यू सो मच. टॉस जिंकला तो म्हणजेच रिधान केळवा 11 आणि तदनंतर स्वीकारले ते म्हणजेच प्रथमता गोलंदाजी इन्व्हाइट केले ते म्हणजे GT11 माकणे या संघाला. जाऊया दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती पालघर भूषण पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सर जोडले जातील या दुसऱ्या डावासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजचा सलग दुसरा दिवस त्यांचा आणि या स्पर्धेचा आपण पाहिला तर चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सादिक राजापूरकर सर यांना आपण पाहतायत. महेंद्र भोईर महेंद्र दादा यांना आपण पाहू शकाल. मनीष गावड साहेब ज्यांनी अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घेऊन या स्पर्धेला स्पॉन्सरशिप पासून तर सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. इन्व्हिटेशन कार्ड कुंदन गरत यांनी सुद्धा मात्र खूप चांगला सहभाग नोंदवला. हार्दिक किनी असतील आणि संपूर्ण टीम जी आयोजन समिती सदस्य आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 58 धावा फलकावर 59 धावांचं लक्ष. भूपेजी गावड स्वतः एक प्रामाणिक उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. प्रामाणिक बिझनेसमॅन आणि नेहमीच आग्री प्रीमियर लीग असेल, त्यानंतर सफाळे प्रीमियर लीग असेल, माकणे प्रीमियर लीग असेल, त्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ सहभाग होताना आपल्याला पाहायला मिळतो. संजय पाटील जीवदानी स्पोर्टचे प्रोप्रायटर या ठिकाणी आहेत. उपेश गावड यांच्या हातामध्ये चेंडू सुटतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. एक चांगल्या फलंदाजाची निशाणी हीच असते की पहिला बॉल रीड करणं, ओळखणं
आणि त्यानुसार मात्र चांगली बॅटिंग करणं हे आपण सातत्याने काही नॅचरल असे फलंदाज असतात की पहिल्या बॉल पासून मात्र तुटून पडतात. कोऱ्या करकरीत बॉलला मात्र आउट ऑफ द पार्क घालवण्याची क्षमता असते. असे काही नॅचरल फलंदाज, त्यामध्ये मी विनायक पाटील 5 ते 6 वर्षांच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर या खेळाडूच्या नावावर जिथून तो क्रिकेट खेळतोय तिथून पहिल्या बॉलवर षटकार मारण्याची किमया म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच विनायक पाटील. गावाची जबाबदारी, वाढीव गावाची आणि त्यानंतर क्रिकेटवरचं अफलातून प्रेम, काय तो झेल टिपला होता. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारा झेल आपण पाहू शकलात. गौरव पाटील यांनी लगेच तो कॅप्चर केला. 6 सीटर स्पोर्ट्स यावर आपल्याला तो झेल पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून जीत पाटीलकडे पाहायला मिळतं. रावळे टीमचा एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आज बंटीने पुन्हा एकदा सातत्य दाखवलं. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. मितेश तरे अर्थातच रगत या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा. या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, विकेट घेण्याची क्षमता. जरी विथ द बॉलने विथ द बॅटने चांगली कामगिरी केली नाही, परंतु विथ द बॉलने मी चांगली कामगिरी करेन हा विश्वास तो दाखवत असताना पाहायला मिळतोय. आपल्या कर्णधारावर, आपल्या संघ मालकावर चांगली गोलंदाजी हाताळतोय. टप्पा अचूक पद्धतीने राऊंड द विकेटने येतो. कोण बदलतो, बॉलला फ्लाईट देत असताना पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल जीत पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. सध्या ऑन स्क्रीन जीत पाटीलला आपण पाहतायत. छोटा पॅक बडा धमाका. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता संजय पाटील. 40+ क्रिकेट अफलातून खेळत असताना आणि त्यांच्याकडे बॉल निघून जातोय. अल्पेश दत्त भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन मनीषजी गावड यांच्या विनंतीस मान देऊन सफाळी प्रीमियर लीगच्या या मंचावर आपण येण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात संत गतीने सुरुवात. चांगला बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट लाईनच्या अगदी मधोमध बॉल पिच होताना पाहायला मिळतोय आणि सरळ बॉल जीत पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. एक्सपिरियन्स आहे मितेश तरेच्या माध्यमातून. गेली कित्येक वर्ष मितेश तरे हा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे. चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा, पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलत असताना चांगला फटका खेळला गेला. अगदी नेत्रदीपक सौरव गांगुली दादाची आठवण करून देणारा हा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 30-11 रांजणपाडा टीम 7-0. सात धावा फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. अवधूत दांडेकरला आपण पाहतायत. पहिली मॅच त्याची. आज खरी कसोटी आहे अवधूतची. बॅटिंग मध्ये एवढं काही प्रभावित केलं नाही. 30 बॉल मध्ये आता 52 रन्स विजयासाठी. मैदान खूप मोठं आहे आणि त्यामुळे गॅप खूप मोठा मिळतोय. बिटवीन द गॅप मध्ये तुम्हाला खेळावं लागतं. प्रत्येक खेळाडू मात्र तीच चर्चा करतात संघ मालक की बाउंड्री थोड्याशा खूप मोठ्या आहेत, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना समान न्याय असतो. त्यामुळे ज्याची क्वालिटी, ज्याच्या पोटेन्शियल गोलंदाज सज्ज होईल. अवधूत दांडेकर विनायक पाटील समोर. यावला ऑन साइडला पूलचा फटका अगदी नेत्रदीपक. डिलाइटफुल. व्हॉट अ शॉट. 6 धावा. काय फटका खेळला होता. सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलं. अचूक टप्पा तर नव्हता. बॉल थोडासा बाउन्स झाला होता. वेट अँड वॉच केला. बॅकलिपचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी 6.
या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा. चांगला बॉल होता, राईट्स केला होता. या बॉलला टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने हा बॉल पिच झाला गुडलेन स्पॉटवरून अचानक चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13ला 0. रोहित मात्रे 3 बॉलमध्ये 5, विनायक पाटील 5 बॉलमध्ये 7. चांगला फटका आहे, ऑन ड्राईव्ह तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो. टेक्निकली साऊंड. बंटी पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 धावा. 59 धावांचा पाठलाग करताना आता पार्टनरशिप बिल्ड झाले. पॉवर प्ले मध्ये तुमची पॉवर पॅक बॅटिंग व्हायला हवी. सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं की आपल्याला 12 बॉलमध्ये किती धावांपर्यंत मजल मारायची आहे. 59 धावांचं टार्गेट सेट केलंय तर मास्टर माइंड तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं की 2 षटकांमध्ये जर विकेट न जाताना 20-22 धावा जर येत आहेत तर एक गुड कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 धावा. रोहित मात्रे या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. सचिनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया वेलकम. अतिशय चांगला हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि सरळ बॉल निघून जातोय लेग बायच्या स्वरूपाने. महेंद्र भुईर यावेळेला दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 15 या धावसंख्येवर. गौरव पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. सोनावे इंडियन्स टीमचे गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. सचिन किनी ज्यांनी आम्हाला सोनावे गाव प्रथमतः हा दाखवलं. अतिशय चांगल्या स्पर्धा व्हायच्या परंतु मैदानाचा अभाव. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलंय. खूप चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. बंटी घरत पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल विनायक पाटीलच्या बॅटमधून. सध्या जावेद सर मॅचचा आनंद घेत असताना आणि एडवनकरांना प्रतिसाद देत असताना पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी गणेशजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. या षटकात धावा येत आहेत 8. विकेटच्या शोधामध्ये आहेत. ही जोडी अप्रतिम पाहायला मिळते. एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट, एका साईडला एक्सपिरियन्स प्लेयर. कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम चांगला बॉल होता. वाईट करणे या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचे पॉवर प्ले जे होते ते मात्र या वेळेला समाप्त झाले. 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8च्या सरासरीने 16 वर जाऊन पोहोचली गेली. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 43 रनची आवश्यकता आहे 24 बॉल मध्ये. नीड 43 रन्स अँड फ्रॉम 24 बॉल्स. 16 रन. 311 रांजणपाडा टीम. क्रिएटिव्ह 11 माकणे मात्र जवळजवळ 9 धावेने 13 धावेने पुढे जाताना 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली होती. आता इथून कंपॅरिझन करताना पाठीमागे आहे 311 रांजणपाडा टीम, परंतु इथून क्रिएटिव्ह 11 माकणेने खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला होता. त्यांचे सुद्धा कोणतेही गडी बाद झालेले नव्हते 2 षटकांमध्ये. आता गोलंदाजी मार्कवर मितेश तरेला पुन्हा एकदा विचार विनिमय करून आणलं गेलंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल DJ विठ्ठलवाडी कुंदन घरत कॅन्डी यांना. दोन षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. सफाळे प्रीमियर लीगचा तडका आपण पाहताय. सीझन 3 मध्ये आपण आहोत. धन्यवाद बाळू मामा, आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मितेश तरे, एक्सपिरियन्स प्लेयर. ऑन साईडला फटका तर छान आहे. गुडघ्यावर बॅलन्स करत विनायक पाटीलने या बॉलला एक्झिक्यूट केलंय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरेश रैना स्टाईल मध्ये जे धावत सुटले होते. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. सिंगल तिथे डबल कन्वर्ट कशी करायची, प्रतिस्पर्धी संघावर फिल्डरवर कसा दबाव टाकायचा, हे मात्र दोन्ही बॅटर जाणत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्विकली त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते फिल्डर, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. रोहितला माहिती आहे इथून जर मोठे फटके येत नसतील तर आपल्याला प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा असेल तर सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये लाईफलाईन यूज करावं लागेल. ते टप्पा पडल्यानंतर बॅटची एज विनायक पाटीलला परतावं लागेल. अँगल क्रिएट केला होता, कोण बदलला होता. राऊंड द विकेटने आल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर कॉट बिहाइंडचे चान्सेस वाढले जातात आणि तेच केलंय. 9 बॉलमध्ये 11 रन करत असताना विनायक पाटील बाद होतोय. 122.22चा स्ट्राईक रेट आणि त्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. विकेट डाऊन, फलंदाज बाद. हीच क्वालिटी आहे कुंदन गरत यांची. अगदी मंत्रमुग्ध करणारे सॉन्ग श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचतात आणि मन प्रसन्न होतं. कधी जर आपण टेन्शनमध्ये असाल तर संगीत ऐकली पाहिजेत, ती गाणी ऐकली पाहिजेत. थोडंसं टेन्शन तुमचं दूर होतं. कारण आजकाल माणूस धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप स्वतःला व्यस्त करत असतो आणि अशा वेळेला आपल्या फॅमिलीला वेळ देणं आणि त्यानंतर आपली संपूर्ण जबाबदारी पार पाडणं, त्यामध्ये माणूस कुठेतरी थोडंसं टेन्शनमध्ये असतो आणि अशा वेळेला जर टेन्शन दूर करायचं असेल तर आपण संगीत ऐकली पाहिजेत. आपल्याला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टमच्या खूपच बाहेर कोण बदलतोय. मितेश तरे ज्या पद्धतीने थोडासा खांद्याचा शोल्डरचा एफर्ट घेत असताना पाहायला मिळतो. आधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, ऑफस्टमच्या बाहेर बॉल खूपच निघून गेला. व्हाईट बॉल आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन तर मेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जगदीश पाटील मॉर्कल एक शांत स्वभावाचा खेळाडू, कूल अँड काम म्हणून नेहमीच खेळाडू पाहायला मिळतो. सरावली या टीम मधून बिलॉंग करताना नेहमीच महेंद्र भोईर यांचा पाठिंबा या जो भोईर असतील, महेंद्र भोईर असतील, हे जोडी मात्र या खेळाडूला खूप चांगला पाठिंबा देतात. रॉकी ग्रुप चषक कोण विसरेल. स्विची खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली आणि यस, या वेळेला बॅटची हलकीशी एज. महेंद्र भोईर यांचं पुरेपूर लक्ष होतं. जरी माझ्या संघातला तू खेळाडू असलास तर काय झालं, मला इथे मात्र पंचांची भूमिका निभावायची आहे. सर्व संघ मला एकसारखे आहेत, सर्व खेळाडू एकसारखे आहेत आणि तेच दाखवून दिलं. सादिक राजापूरकर सरांनी हलकीशी नजर मात्र महेंद्र भोईर यांच्यावर फिरवली. आंखों का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देत मात्र कॉट बॅहेंडच्या स्वरूपात फलंदाज बाद गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. मॅच मध्ये पलटवार केलेला आहे कारण 2 विकेट्स मिळवले मितेश तरेने. या अगोदर सुद्धा मी उल्लेख केला होता की प्रभावित बॅटिंगने नाही केलं तर आता बॉलिंगने केलं गेलंय. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर करत असताना एक रन तर मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झालेत आतापर्यंत
22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. धावा थांबवलेत आता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या. करण त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला होता. टिप मिड विकेटला चांगली ग्राउंड फिल्डिंग त्याची आतापर्यंत राहिले. पण फिल्डरचं हेच उद्दिष्ट असतं की धावा जास्तीत जास्त सेव्ह करणं. प्रतिस्पर्धी संघावर जर दबाव टाकायचा असेल तर तुम्ही जेवढी ग्राउंड फिल्डिंग तुमचा स्टँडर्ड वाढवतील तेवढा मात्र अर्धा जो भार आहे तो हलका होतो. म्हणजे अर्धा तुम्ही जिंकता. लो फुल टॉस बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न केलाय. फसलेत आणि इथे कोणतीही चूक करणार नाहीयेत. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहतायत. बॅक टू द डगआउट. ग्रेट कॅच. प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. प्रणय बारीला आपण पाहताय त्या ठिकाणी. स्लोवर 1 बॉल होता. काय मितेश तरेने हा स्पेल हाताळला गेलाय. क्लास बॉलिंग. ला जवाब. लो फुल टॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन पुढं मिळालं नाही आणि सरळ प्रणय बारीच्या हातामध्ये दांडाखाडी टीमचा हा हरहुन्नरी एक अपकमिंग यंग टॅलेंट. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 वर स्थिर राहिले. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 37 रन. तीन षटकांचा खेळ झालाय. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अवधूत दांडेकरला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कंटिन्यूस आणलं गेलंय. कारण ऑप्शन आहे. संजय पाटील सारखा गोलंदाज असेल, बंटी घरत सारखा गोलंदाज असेल, हे ऑप्शन मात्र या गोलंदाजाकडे आहेत. परंतु त्यांचा इकॉनॉमिकल यस इम्पॅक्ट प्लेअर इम्पॅक्ट प्लेअर कुशल यश कुशल चौधरीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण पाहत आहेत. मितेश तरेने सुपर बॉलिंग केली. अतिशय कणखर बॉलिंग करत असताना हा आधारस्तंभ बनला या टीमचा. बावीसला 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना अवधूत दांडेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे टीम आता इथून पलटवार केलेला आहे. कमबॅक केलंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट मोर द विकेटने उजव्या हाताने गोलंदाजीसाठी अवधूत. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. फोर्स केलं होतं या बॉलला. फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 23 धावा शैलेश निवडला आपण पाहतायत. एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. बरीच अर्धशतकं सुद्धा त्याच्या नावावर आहेत. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सुद्धा आपल्या करिअरमध्ये केले. मंगलमूर्ती विराथन या टीमचा एक भरवशाचं पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आदिवासी जिल्हा प्रीमियर लीग आपण पाहिलं तर गेल्या वर्षात या खेळाडूची वर्णी लागली गेली होती. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. खूपच बाहेर बॉल. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आणि अवधूत सांगतायत आम्हाला DRS हवाय. तर या आपण नितेश कदम सर आपण चेक करा. डिसिजन पेंडिंग आहे. बॉल मात्र या वेळेला खूपच बाहेर आहे का हे चेक केलं जाईल. तत्पूर्वी डिसिजन पेंडिंग.
पण आलेला, रगत पण आलेला आणि रगत बाहेर जाऊन पथकाला मध्ये. इट्स अ व्हाईट बॉल, परंतु इथे 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जातील. कदाचित तेच डिस्कस करावं लागणार आहे की इम्पॅक्ट प्लेयरचा नियम काय बोलतो. कालच्या बाकी आहेत ना, बस ना, वायफाय दिलाय तुला, बस व्हिडिओ काढ पटापट. सध्या पंच डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकताच डिसिजन पेंडिंग होतं, त्यामध्ये 17 बॉल आणि आता 35 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं सफाळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. मनीष गावड स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीतरी डिस्कस करून सध्या मॅच यावेळेला आपण थांबले गेले. जे काही नियमावली आहेत ते मात्र तुमच्यापर्यंत अंपास पोहोचवत आहेत. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जगायचं राहून गेलं नाही पाहिजे. क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच. आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात. बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यात ही वर्ष निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही मित्रांनो. आज आहे तर उद्या नाही, शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीच राहतात. जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हसून घ्या. आलंच रडायला तर रडून ही घ्या. रुसलं असेल कोणी तर समजून घ्या. आणि म्हणूनच या जीवनामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्या गोष्टी आनंदाने जगायला पाहिजेत.
चला, जो काही इम्पॅक्ट प्लेयरचा नियम जो तुम्हाला सांगितलेला आहे त्यानुसार मात्र तुम्हाला ते चेंजेस करावे लागतात, कारण ह्या गोष्टी आहेत त्या नाणेफेकीवेळी जाहीर केलेल्या 11 व्यतिरिक्त 4 पर्यायांमधून एक खेळाडू बदलता येतो. 11 खेळाडू व्यतिरिक्त 4 खेळाडू जे आहेत ते तुम्हाला पर्यायमधून एक खेळाडू बदलता येतो. हा इम्पॅक्ट प्लेयरचा नियम जो आपल्याला पाहायला मिळतो. चला, स्वतः मितेश तरे त्या ठिकाणी येत आहेत. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या आपण पाहतायत. रुद्र पाटील या मॅचचा आनंद घेत असताना चला फिल्डिंग सेट करून घ्या. सामन्याला होते सुरुवात. व्हाईट +2 या धावा इन्क्लूड केल्या जातील. पॅनलाइजला सामोरे जावं लागलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 26 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 33 रनची आवश्यकता आहे. अक्षय ठाकूरला आपण पाहतायत, एक हरहुन्नरी खेळाडू ठाकूरपाडा टीमचा. अवधूत दांडेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतो. दांडाखडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आता इथून कमबॅक करेल का याकडे लक्ष असणार आहे. चांगला बॉल होता. फुलरलेनचा बॉल पाहायला मिळतोय. तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाब्यावर सॅटिस्फाईड होत असताना स्वतः ओनर त्या ठिकाणी येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. प्रथम बॅटिंग करत असताना क्रिएटिव्ह 11 माकणे टीमने 58 धावा फलकावर लगावल्या. 6 षटकांच्या अखेरीस 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि त्यामध्ये आतापर्यंत सध्या 27 ला 3 चौथ्या षटक प्रारंभ आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता शैलेश निवलने. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. लॉस ऑफ 3 विकेट. 29 ला 3. आता एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 15 बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉल मागे 2 रनची सरासरी. विकेट आणि डॉट बॉल खूप मायने राखेल. आता चांगला बॉल होता. ऑफ्टनच्या थोडस बाहेर चेंडूला पिच करतायत. ही चांगली थिंकिंग वापरली गेली. अप्रोच इंटेंट जो अवधूत दांडेकरचा चांगला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. सिंगल डबलला महत्व दिलंय. इथे विकेट्स फॅक्टर डॉट बॉल मायने राखणार आहेत क्रिएटिव्ह 11 माकणे टीमच्या गोलंदाजांना. तर धावांची भूक न मिटणारे खेळाडू 311 रांजणपाडा या टीमच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय ठाकूर ठाकूरपाडाचा एक ब्रँड, परंतु ब्रँडेड बॅटिंग करावी लागेल यावेळेला. ऑन साईडला जसं मी म्हटलं ब्रँडेड बॅटिंग करावी लागेल. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी सफाळे. प्रीमियर लीग षटकार 6. हर्षद पाटील उर्फ जामी दादा यांचं षटकाराने स्वागत केले सफारी प्रीमियर लीगच्या या भव्य शामियाना व्यासपीठावर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे जे कॅप्टन आहेत त्यांनी जे प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करा. अप्रतिम चांगला बॉल. मात्र हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना पहा सेन्सिबल बॅटिंग कशी करावी अक्षय ठाकूरने यावेळेला दर्शवून दिले. या अगोदर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. गुडलेन स्पॉट वरून चेंडू अचानक थोडीशी उसळी घेतली
बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला, वेट अँड वॉच केलं आणि त्यानंतर षटका ठोकला आणि त्यानंतरचा प्रिव्हियस बॉल आपण पाहिलात. या षटकाच्या शेवटच्या बॉलवर फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा देत एक सेन्सिबल क्रिकेट मी खेळू शकतो हे त्याने दाखवून दिलं आणि संघाला घेऊन जातोय 37 या धावसंख्येवर 37. आता विजयासाठी 12 बॉल 22 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. अगदी सपाटीकरण मैदान. याच मैदानात 11 ते 15 फेब्रुवारी लाख मोलाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या पुनश्च एकदा भेटीला येईल. एक गाव एक फॉर्मॅट यंगस्टार चषक माकणे या जॉमी दादा यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन जॉमी दादा या आपण बाळूमामा यांच्या शुभ हस्ते आपण माईची उबदार शॉल या ठिकाणी देऊन सन्मानित आपण करीत आहोत. या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, सदैव तुम्ही आनंदी जीवन जगा असा देणारा हा बुके यावेळेला आपण सन्मानित करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. संदीपजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. सध्या पालघर स्पोर्ट्स क्लब फॉर्मामध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या टीमचे टीम मॅनेजर, टीम मेंटॉर म्हणून ते काम सातत्याने बजावत असतात. आणि केळवा हे गाव जो पाहायला मिळाला तर मात्र संदीपजी म्हात्रे यांच्याचमुळे. असे दोन मात्र आमचे जवळचे मित्र सचिनजी केनी आणि संदीप म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. चला थोडंसं आता इथे स्पीडअप करावा लागेल गेम, कारण पहिला सामना आपण खेळतायत आणि घड्याळात जवळजवळ 12 वाजण्याच्या सुमारास. संघाची धावसंख्या 37 झाली. आता 22 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. प्रणय बारीला गोलंदाजी मार्कवर आणलंय, चांगला प्लॅटफॉर्म दिलाय यावेळेला. कदाचित आतापर्यंत आपण पाहिलं संजय पाटील यांना थांबवलंय, बंटी घरत यांना थांबवत असताना नवीन चेहऱ्याला संधी दिले आणि ही महत्वाची उपलब्धी असते जेव्हा तुम्हाला एक नवीन गोलंदाजाला संधी दिली जाते. चेहरा नवीन असतो, अशा वेळेला काही फलंदाजांना त्यांचे धागेदोरे माहिती नसतात आणि त्यामुळे कधी कधी विकेट्स मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. परंतु त्याच गोलंदाजाला जर कदाचित जास्तीत जास्त धावा आल्या तर त्यावर मात्र तुम्ही आक्षेपार्ह करू नका. त्या खेळाडूला पुन्हा एकदा ऊर्जा द्या. बारा बॉल 22. प्लेइंग 11ची लिस्ट आपण सबमिट करायची. अप्रतिम चांगला बॉल. पहा मी म्हटलं होतं, त्यामुळेच म्हटलं होतं की नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं एकमेव असं कारण असतं की त्याचं टॅलेंट त्याला जरूर दाखवून देण्याची संधी ही उपलब्ध असते. काही का फलंदाज सातत्याने त्या रेग्युलर गोलंदाजाला ओळखतात, खेळतात आणि त्यामुळे तो अचूक टप्पा त्यांना माहिती असतो. परंतु इथे प्रणय बारीला आपण पाहू शकताय, चांगला बॉल डिलिव्हर केला होता अक्षय ठाकूरच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली अप्रतिम गोलंदाजी करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना कोणत्याही प्रकारचं भयभीत न होताना निडर मनाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. कोणत्याही मनामध्ये काहूर न चालताना मला फक्त एकच ध्येय ठेवायचंय, डॉट बॉल डॉट बॉल. इथून ऑन साईडला खेळलंय, जागेवरून खेळलेत, बंटी घरतला निवडलंय. बंटी घरत येतील, कोणती चूक करणार नाहीयेत आणि शेवटच्या मोमेंटला कंट्रोल सुटलं होतं, संयम सुटला होता आणि त्यामुळे कदाचित इथे षटकार रोखण्याचा प्रयत्न केला. विकेट तर मिळाली नाही परंतु प्रयत्न चांगले केले आणि तो संयम थोडासा सुटला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जर कदाचित बाउंड्री लाईन ड्रॉपला टच झाला असता तर इथे षटकार येण्याची दाट शक्यता होती. नियंत्रण थोडंसं खालावलं आणि त्यामुळे आपण पाहता सेफ आहे. अप्रतिम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. या 5 धावा सेव्ह तर केलेत परंतु अक्षय ठाकूरच्या फलंदाजीचं परिपूर्ण बोलबाला राहील का येणाऱ्या बॉलमध्ये हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. ग्रेट ग्रेट एफर्ट बाय बंटी. कंट्रोल मात्र यावेळेला नव्हतं. जो क्रिकेटचा डबल सी येतो त्यामध्ये कंट्रोल फार महत्वाचा असतो. 38 धावा. ऑन साइडला खेळले, पूल करण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निघून जाईल फिल्डरच्या हातामध्ये. सँडी संदेश राऊतला आपण पाहतायत. ब्रँड आहे दातिवरेचा. 38ला 4. फलंदाज बाद शैलेश निवल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. पालघर जिल्ह्यामध्ये काला बॉल बघा नावाचा.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेले. मात्र टीम मीटिंग जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला खेळपट्टीवर टीम मीटिंग करू नका. अजून आपल्याला उद्याच्या दिवसात ही खेळपट्टी परफेक्ट राहिली पाहिजे. ऑन साईडला खेळले बॅकलिपचा वापर करत असताना मितेश तरे पुढे सरसावेल रगत या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. फार वेगाने फेकी केली होती. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये 20 रन. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस अतिशय अप्रतिम आपण पाहतायत. ग्रामीण क्रिकेट आज डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं. खूप पुढे चाललंय ग्रामीण क्रिकेट आणि खरोखरच अभिमान असावा प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये. ऑन साईडला तर छान आहे. षडम पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फार वेगाने फिल्डर येत आहेत. थोडेसे फंबल झाले होते करण, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड स्वतःकडे अक्षय स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळतोय. कारण फलंदाज रोहन पवार या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच कॅलिबर आहे. सरतोडी या टीम मधून सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतो. 5 षटकांचा खेळ एकंदरीत अखेरीस आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. आता येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 19 रन. या पण संदीपजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी बाळू मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. आज वैभव पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना सोनावे या गावातून बिलॉंग करणारे सचिनजी किनी असतील, हर्षद पाटील, जॉमी दादा यांना सुद्धा आपण पाहतायत. जावेद सर सध्या मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगला सामना. ऑन साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटलेत येईपर्यंत रोहन पवार या वेळेला सॅक्रिफाईस विकेट जरूर पाहायला मिळते. बंटी घरत ज्या गोलंदाजाची मी या वेळेला जरूर उल्लेख केला होता, एक भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला संजय पाटील सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्या भूपेश गावड यांची जी बातचीत करत असताना. आणि भरपूर या विभागात जेवढ्या स्पर्धा असतात त्यावेळेला संजय पाटील हे नाव आवर्जून घेतलं जातं. समालोचकाच्या यादीमध्ये कोणत्या समालोचकाला कोणत्या दिवसामध्ये इन्व्हाइट करायचंय हे सुद्धा मात्र ते संपूर्ण जाणत असताना. तर टीम मॅनेजमेंट एक्सपर्ट म्हणून महेंद्र दादा यांना आपण पाहतायत. महेंद्र भोईर, भरपूर असे पॅकर्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश दादा भोईर यांना आपण पाहिलं. शुभमजी पाध्ये यांना आपण पाहिलं. SP पॅकर्स म्हणून SP बॉयज. त्यानंतर टायगर स्पोर्ट्स रोहिदासजी पाटील यांना आपण पाहिलं. त्यानंतर प्रांजल 11चे पॅकर्स आपण पाहिलं. तर अनंता पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकलात. आशु भोईर असतील. भरपूर असे पॅकर्स. 311 त्रिशिका 11 किरण कारभारी ऑन साईडला खेळले गेले. चांगला फटका तर आहे. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटतील का? आणि कौस्तुभने चांगली फिल्डिंग केले. ऐन वेळेला जर बॉल तिथून जर थोडासा बाउन्स झाला असता तर कदाचित इथे डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळत आहेत तर चौकार येऊ शकला असता. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 18 रन. अक्षय ठाकूर स्वतःकडे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवतोय, परंतु एका साईडला जितू घरत हा सुद्धा एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कॅलिबर आहे या खेळाडूकडे. पाहायचंय कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आत्मविश्वासासहित चांगली बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, विकेट किपिंग करावी लागते. बंटी घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला फिरवला होता समोरून. बंटीने इम्प्रोव्हायझेशन केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये सुद्धा. मात्र काही वेळ आपण पाहिला तर बंटी घरतला खऱ्या अर्थानं खूप वेगवान चेंडू त्याचे सरळ जायचे, परंतु आता फिंगरचा वापर करत असताना
चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता सिंगल मेल जितू घरतला बंटी घरतचा पुरेपूर अभ्यास आहे. भरपूर वेळा मात्र ते आमने सामने आलेत एक फॉर्मॅटमध्ये खेळत असताना, त्यामुळे अंदाज बांधता येईल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या 42, 3 बॉल 17 रन अनुक्रमे 3 षटकार मारावे लागतील. यावेळेला फिरवला होता बॉल, बाउन्स मिळाला, लेंथ खराब होती आणि सरळ जैसी गेंद वैसी नसीहत, सरळ बॉल निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार जितू घरेच्या बॅटमधून SPL 4. संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. 13 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 2 बॉलमध्ये 13 रन. ऑन साईडला फ्लिक केलंय, चांगला फटका तर आहे. क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर कौस्तुभ पुढे ससावेल. चांगली फिल्डिंग होत असताना आता 1 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 12 रन. बंटी घरतने खूप चांगला बॉल तिथे स्टॉप केला होता, संयम सुटला होता, परंतु 5 धावा तिथे रोखल्या गेल्या. कदाचित तिथून थोडीशी मोमेंट शिफ्ट झाली. जर कदाचित षटकार आला असता तर तिथून अक्षय ठाकूरची ऊर्जा ही संचारली असती. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बंटी स्वतः येत आहेत. कॉटन बॉलची संधी होती परंतु इथून कॅच ड्रॉफ्ट हरकत नाही. मात्र हार्दिक अभिनंदन असेल क्रिएटिव्ह 11 माकणे टीम, गोपीजी गावड साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमला हार्दिक अभिनंदन. तर एका साईडला 3011 रांजणपाडा टीम, विनोदजी पाटील साहेबांचा संघ पाहायला मिळतो. अजून चान्सेस मात्र निर्माण होतील, परंतु इथून खूप अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागतील. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करून मात्र चौथ्या सामन्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतील. यानंतर आता होणारा सामना ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते